मग परत शेंगदाणे भाजायचा। अशा प्रकारे हा शेंगदाणे भाजून घ्यायचा। खमंग वास येई तोपर्यंत शेंगदाणे भाजायचा असा चांगला। आता गॅस बंद करायचा। आता हे सर्व शेंगदाणे मी एका ताटामध्ये काढून घेते। बघा, आता शेंगदाणे या ताटामध्ये घातला आहे। बघा, एकदम चांगल्या प्रकारे शेंगदाणे भाजलेला आहे। असा शेंगदाणे सर्व भाजून घ्यायचा। बघा, असा मी शेंगदाणे भाजून घेतलेला आहे। सर्व शेंगदाणे थंड करण्यास ठेवायचा। येथे मी आता एक ताट घेतलेला आहे, त्यामध्ये 1 बाउल गव्हाचा पीठ घातला आहे। अर्धा चमचा मीठ घालायचा। गव्हाच्या या पिठामध्ये 1 चमचा तेल घालायचा।